काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींना नाशिक जिल्हा न्यायालयानं समन्स बजावल्याचं समजतंय। स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात राहुल गांधींना हे समन्स बजावण्यात आले। आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयानं हे समन्स बजावले। सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी निर्भया फाउंडेशनने ही याचिका दाखल केली आहे। 2022 मध्ये हिंगोलीच्या सभेत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। ज्या सभांमध्ये सावरकरांविषयी काही वक्तव्य केले गेले जे खरोखर आक्षेपार्ह होते आणि त्याचं देवेंद्र भुतडा जे आहेत निर्भय फाउंडेशन ज्यांच्या विचारावर चालतं ते सावरकर आणि त्याचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा आहेत नाशिकला, तर त्यांना ते लक्षात आलं आणि मग त्यांनी ती पिटिशन दाखल केली। त्याच्यामध्ये अनेक आक्षेपार्ह वक्तव्य होते। तर कोर्टाने जे आपल्याला जे गृहीत धरले की सावरकर हे RSS आणि बीजेपीचे जीन होते, तर हे वक्तव्य इतका खोटं म्हणजे प्रायमा फेसिया खोटं की बीजेपीची स्थापनाच नव्हती झाली। जेव्हा सावरकरांनी कार्य चालू केलं तेव्हा बीजेपी नावाचा पक्षच अस्तित्वात नव्हता आणि RSSशी आणि त्यांचे संबंध कसे होते याचं पण आम्ही कोर्टामध्ये उदाहरण दिलं। तर ते RSSचे जीन असण्याचा संबंधच येत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।